नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघितलं असेल की आज मनोज जरांगे पाटलांनी खुलासा केलाय की नेमकं त्यांच्या विरोधात षड्यंत्र कोणी रचलंय आणि त्यांच्या आजूबाजूला षड्यंत्र रचणारे लोक कोणते आहेत। आज मनोज जरांगे पाटील बघितलं असेल तुम्ही मुंबईकडे रवाना झालेत आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या मराठा समाजातील लोकांना फितूर केलं जाते, लोकांना विकल्या गेलं जाते, लोक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते बदनामी करणारे कोण आहेत आणि त्यांना कोण करायला होते हे मनोज जरांगे पाटलांनी आज उघडकीस केले। त्याचं कारण म्हणजे आज अंतरवाली सराटीमध्ये जी बैठक भरली होती, बैठकीला सर्व लोक गेले होते। त्या लोकांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण दिले की जे काही सध्या बदनामी करणारे लोक होते, जसे की अजय महाराज असेल किंवा संगीता वानखेडे असेल, अशा प्रकारचे अनेक व्यक्तिमत्व होते ज्यांनी बदनामी करण्याचा सूर लावला होता, षड्यंत्र लावण्याचा कार्यक्रम चालू केला होता। त्या कार्यक्रमाच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी आज बैठकीमध्ये सर्वांचा खुलासा केला। नेमके हे षड्यंत्र रचणारे कोण आहेत आणि ते षड्यंत्र का रचतायत, कारण याच्या विरोधात जे षड्यंत्र रचणारे लोक आहेत ते सत्तेमधील सुद्धा आहेत आणि काही विरोधातील सुद्धा आहेत। मग सत्तेमधील त्यांचे लोक कोणते आहेत? सत्तेमधील लोकांचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, पण ओबीसीला धक्का न लागता। ओबीसीला धक्का न लागता म्हणजे ओबीसींना सुद्धा सांगता येईल की तुम्हाला धक्का न लागला आणि इकडे मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणून दोन्हीकडची पोळी भाजायची आणि आपल्या सत्तेसाठी मतदान घ्यायचं। म्हणजे अशा प्रकारचं षड्यंत्र सगळीकडेच रचलं। तिथे वेगळी बाजू आहे। दुसरी वेगळी बाजू कोणती आहे? मराठा समाजाला आरक्षण दिलं याचं श्रेय पूर्णतः मनोज जरांगे पाटलांना जाऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न चालू होता। पण आज मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण स्पष्टीकरणरित्या बघितलं असेल, आजच्या सभेमध्ये सांगितलं त्यांनी, जे काय आज पत्रकार परिषद पूर्ण अंतरवाली सराटीमध्ये लोक जमले होते त्या ठिकाणी त्यांनी सांगून दिलं की याच्या विरोधात षड्यंत्र रचणारे कोण आहेत। मनोज जरांगे पाटलांनी तर डायरेक्टली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर डायरेक्टली आरोप केलेत। त्यांचं म्हणणं आहे की याचा जे काही पूर्ण सूत्रधार जे असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत, म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केलेत। मग ते आरोप कितपत योग्य आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। हे जे काही सध्या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडून जे प्रवर्गामध्ये सामील होणार होते त्यांच्या विरोधात षड्यंत्र कोणतं रचलं? जे काही 57 लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या कुणबी प्रमाणपत्र वाटण्यासाठी सुद्धा जर बघितलं आता बंदी, म्हणजे बंदी म्हणता येणार नाही पण ते रोखल्या गेले, म्हणजे त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटत नाही। म्हणजे नेमकं मराठ्यांची फसगत केली की मराठ्यांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा राग आला हेच कळत नाही। म्हणजे मराठ्यांचा वापर फक्त सत्तेसाठी मतदानासाठी केला का? म्हणजे तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही तर दिलेली आश्वासनं तुम्ही सुरुवातीलाच का द्यायचे? म्हणजे तुम्ही आश्वासन असं दिलं होतं की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही म्हणून मनोज जरांगे पाटलावर तुम्ही ट्रॅप रचलाय, मनोज जरांगे पाटलावर षड्यंत्र रचलंय, जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की ओबीसी समाज सुद्धा कुठल्याही प्रकारचा राग आला नाही पाहिजे, त्यांच्या विरोधात आपण बोललं नाही पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा राग आला नाही पाहिजे। म्हणजे त्यांचे पूर्णतः मतदानासाठी किंवा सत्तेसाठी त्यांचा उपयोग केला जातो, त्यांच्या आरक्षणासाठी नाही। मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं जे काही धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, त्यांच्या आरक्षणासाठी नाही तर त्यांचा सत्तेसाठी उपयोग केला जातोय का? अजून याच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी वाक्य बोललं की मनोज जरांगे पाटलांना 20 पाजून मारण्याचा प्रयत्न कोणी केला? त्यांनी असं सांगितलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत की कुठंतरी त्यांनी षड्यंत्र रचले मनोज जरांगे पाटलांचा जीव घेण्यासाठी। मग त्यांनी तर आज एल्गारच केला आहे की मी सध्या आता मुंबईकडे जातोय आणि ते मुंबईकडे रवाना झालेत आणि त्यांच्या सोबत सुद्धा पूर्ण मराठा समाज जातोय। मुंबईकडे रवाना झाले तर त्यांचं म्हणणं आहे जे काही सागर बंगला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत, उपोषण करणार आहेत। म्हणजे या ठिकाणी एवढा राग व्यक्त का होते? कारण इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलाला कुठंतरी खेळवलं जाते का? त्यांना कुठल्या तरी वेगळी दिशा दाखवतायत का? म्हणजे येणारी जी काही लोकसभा आहे त्याची आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये जर बघितलं असेल ती एका पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकते आणि जर ती आचारसंहिता लागली तर कुठल्या प्रकारचे निर्णय होणार नाही। मनोज जरांगे पाटलांना ही घाई का आहे? कारण या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारचं त्या अधिसूचनेवर सगळे सोयऱ्याच्या बोलतच नाहीत। याचा अर्थ ती सगळे सोयऱ्याची अधिसूचना मागे पडणार आणि जे मराठा आरक्षणाचं गाजर दाखवले ते 10% ते सर्व लोकांमध्ये पेरणार आणि जेणेकरून त्यांची जे काही लोकांच्या भावना होत्या आरक्षणाबद्दल त्या कमी होतील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत बसेल। या सगळ्या गोष्टीचं षड्यंत्र रचून मनोज जरांगे पाटलावर ट्रॅप लावला जातो, त्यांना बदनाम करायचं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांच्यावर अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे। आज जर बघितलं असेल कालचा जे रास्ता रोको झाला होता, कालचा रास्ता रोको सुद्धा उच्च न्यायालयाने विचारलं केली होती की जे काही तुम्ही शांततेच्या मार्गाने करणार आहेत ते कशा प्रकारे करणार आहेत? मग शांततेच्या मार्गाने सुद्धा रास्ता रोको झाला, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांवर जर बघितलं गुन्हे दाखल केले, लोकांवर गुन्हे दाखल केले। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे ते शांततेच्या मार्गाने असताना सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल का केले? त्यांच्यावर तुम्ही खोटे आरोप का करतायत? म्हणजे हे सुद्धा प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे निघालेत। मग या ठिकाणी जे काही मराठा समाज त्यांच्या सोबत आहे, मराठा समाजाला तुम्ही दिशाभूल करताय आणि मराठा समाजामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न करताय, कारण त्यांच्या जवळची जी लोक आहेत त्यांना खरेदी करण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे।
म्हणजे मराठा समाजातील काही व्यक्तींना तुम्ही जवळ घेणार आणि त्यांच्या विरोधात भडकवण्याचं षड्यंत्र रचना चालू आहे हे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलं आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी एका जागेवर बसून हे सरकार जे असेल किंवा सत्तेतील व्यक्ती असेल हे आपल्याला शांततेने बसू देणार नाहीत, हे षड्यंत्र रचू आपली बदनामी करणार आणि कुठल्याही प्रकारचं एक षड्यंत्र रचून हे मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमचा बंद करता अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी मनामध्ये वाटलं असेल, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आज एल्गार मुंबईकडे जाण्याचा केलेला आहे आणि यांच्या विरोधामध्ये जर बघितलं आता या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते सुद्धा म्हणतोय अटक करा अटक करा. अरे तू अटक करण्यासाठी तू नेमका कोण आहे? तू एक प्रकारचा वकील आहे ना, वकिलीकीच करायची. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एखाद्या मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारचा अटक करण्याची भाषा तुम्ही केली नाही पाहिजे. तुम्ही कायद्याची भाषा तिकडं करा. पण इथं मनोज जरांगे पाटलावर तुम्ही जे काही आरोप लावताय सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ लाईव्ह येऊ शकतात, दाखवू शकतात. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर विनाकारण आरोप केल्यास, विनाकारण कोणाही प्रकारचा जर बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. मग या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणताय तुमच्याकडे पुरावे तुम्ही सिद्ध करा. सगळा मराठा समाज तुम्हाला मान्य करेल की त्यांच्याकडे पुरावे आहेत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात. पण तुमच्याकडे पुरावे नसताना त्यांच्या विरोधात तुम्ही षड्यंत्र रचण्याचा कार्यक्रम बंद केला पाहिजे, जेणेकरून आज जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं जे काही वळण लागणार आहे त्याचा कारणीभूत तुम्हीच असताल. म्हणजे राज्य सरकार याला कारणीभूत का असणार आहे? तुम्ही जे काही दिलेलं आश्वासन आहे ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी राग अनावर नाही झाला. कारण त्यांच्या विरोधात जर षड्यंत्र रचत असतील, त्यांच्या विरोधामध्ये जर बदनामी होत असेल आणि बदनामी केल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावर ट्रॅप लावून अटक करण्याचा प्रयत्न करत असाल तर कोणता मराठा समाज शांत राहणार आहे? मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा कसे शांत राहतील? या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा राग अनावर का झाला? कारण तुम्ही बसल्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या आंदोलन चालू असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावर षड्यंत्र रचून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्या व्यक्तीने आज एल्गार केलेला आहे की आज मुंबईकडे रवाना झालेत. म्हणजे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा जे काही बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर आंदोलन करणार आहेत. मग आता या ठिकाणचं हे वक्तव्य केलंय, मग सत्तेतीलच काही आमदार आणि खासदार सुद्धा बोलतायत की मनोज जरांगे पाटलांनी इथून पुढे सत्तेतील व्यक्तीवर आरोप करू नयेत, देवेंद्र फडणवीसवर आरोप करू नयेत. मग मला सांगा, सत्तेतील व्यक्ती हे लोकांना विरोध करण्यासाठी असतात का समजावून सांगण्यासाठी असतात? लोकांना विरोध करण्यासाठी नसतात तर समजावून सांगण्यासाठी स्वतः असतात. मग यांच्या विरोधात काय बोलतात? तुम्ही जर मुंबईला आले तर मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला विरोध करण्यासाठी दुसरी मराठ्यांची फळी उभी करू. म्हणजे याचा अर्थ तुम्ही यांना तिथं गेल्यानंतर रोखणार का? मग यांच्यासोबत मारामारी करणार का? मग जर सत्तेतीलच व्यक्ती असं बोलत असतील, जे आपल्या सत्तेतील आमदार साहेब आहेत नितेश राणे साहेब, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलंय की ते म्हणतायत की तुम्ही जर मुंबईमध्ये आले तर दुसरी मराठ्यांची फळी उभी करून त्यांच्या विरोधात पेटवण्याचं काम करतायत का? म्हणजे कुठंतरी तुम्ही शासनाची सुव्यवस्था बिघडण्याचं काम तुम्हीच करतायत. मनोज जरांगे पाटलांना राग अनावर झाला म्हणून ते निघाले. मग मला सांगा, त्या ठिकाणी सागर बंगल्यावर जाणार आहेत ना, कुठं दुसरीकडे जाणार आहेत का? कुठे एखाद्या खाजगी व्यक्तीच्या घरामध्ये जाणार आहेत का? नाही ना. सरकारच्याच व्यक्तीला जाब विचारण्यासाठी एखादा व्यक्ती जाऊ शकत नाही का? मग त्याच्यासाठीच मुंबईकडे रवाना झाले. पण त्यांना रोखण्यासाठी सुद्धा मराठा समाज तत्पर्याने सांगतोय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन अगोदर उपचार घ्या, नंतर मुंबईकडे रवाना व्हा. मराठा समाज सुद्धा त्यांच्या अगोदर आरोग्याची काळजी घेतोय, पण राज्य सरकारला असेल कुठल्याही व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची काळजी नाही. पण लोक त्यांच्या जागोजागी जर बघितलं असेल त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. अगोदर उपचार घ्या, नंतर मुंबईकडे रवाना होऊ शकतात. मग अशा प्रकारचे वक्तव्य करतायत मराठा समाज. याचा अर्थ कुठेतरी मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे. आणि काही जण आरोप करताना म्हणतात की मराठा समाज त्यांच्या पाठीमागे नाहीयेत. म्हणजे तुम्हाला कुठून बातमी भेटली? तुम्ही गुलाल उधळला तुमच्या विधान भवनामध्ये. गुलाल उधळल्यानंतर तुम्ही बघितलं असेल मोजकेच लोक होते, पूर्ण मराठा समाजानं गुलाल उधळला नाही. याचा अर्थ मराठा समाज तुमच्या पाठीमागे कसं काय? इथं मनोज जरांगे पाटलांच्याच पाठीमागे मराठा समाज आहे. आणि त्यांच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे की अशा प्रकारचं कुठंतरी वेगळं वळण लागेल. मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य बदनामी करण्याचा प्रयत्न करताल तर वेगळं वळण लागू शकतं. आणि तेच घडलं. याचा अर्थ जे वेगळं वळण घडण्यासाठी कारणीभूत तुम्हीच आहेत. म्हणजे बदनामी केली तर कोणत्याही व्यक्तीला ते सहन होणार नाही. मग तुम्हाला सहन होईल का बदनामी केल्यानंतर? आता तुम्हाला याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी शिवीगाळ केली त्यावेळेस सहन झालं नाही. मग मला सांगा, त्या व्यक्तीवर तुम्ही षड्यंत्र रचून जर बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तर त्या व्यक्तीला सहन कसं होईल? आणि मराठा समाजाला सुद्धा सहन होणार नाही. मग याचाच आता परिणाम जर बघितला, मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेत. मग त्यांना रोखण्यासाठी मराठा समाज सुद्धा तत्परी आहे. पोलीस बांधव सुद्धा त्यांना रोखण्यासाठी म्हणतात की अगोदर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मुंबईकडे गेले तर चांगलं होईल. म्हणजे याचा अर्थ आपल्या सत्तेमधील, आपल्याच राज्य सरकारमधील एखाद्या व्यक्तीकडे जर त्यांची मागणी घेऊन जात असतील तर त्यांना रोखण्यासाठी तुम्ही आडवे आले नाही पाहिजे. जेणेकरून आता सत्तेतीलच एक आमदार म्हणतायत की तिथं आल्यानंतर आम्ही दुसरी मराठ्यांची फळी उभी करू. मराठ्यांची फळी उभी केल्यानंतर मराठ्यांची फळी उभी तर राहायला पाहिजे. या ठिकाणी जे काही मराठा समाज आहे त्यांच्या पाठीमागे आहे. तुम्ही
आणताल ते कोणते, खरेदी करून आणताल, पैसे देऊन उभे करून आणताल, मग त्याला म्हणतो आपण गुंडगिरी म्हणतो. म्हणजे गुंडगिरी करून तुम्ही मराठा समाजाला दुसरी फळी उभी करून त्यांच्यात वाद पेटून देणार का? हे असल्या प्रकारचे धंदे बंद केले पाहिजे. जेवढं होईल तेवढं समजून सांगण्याचं काम हे राज्य सरकारचं असतंय, सत्तेतील व्यक्तीचं काम असतंय. त्यांना विरोधात भडकून देण्याचं काम नसतंय. हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे आणि होईल तेवढा हा वाद चिघळण्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून राज्य सत्तेतील व्यक्तींना हे शोभनीय वाटलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्यांना भडकवून देण्याचा प्रयत्न करताय, त्यांना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून हा मुद्दा सगळे सोयऱ्याच्या बद्दलची जी अधिसूचना आहे त्याला कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांची आपण जी मागणी आहे, कशा प्रकारे मागणी मान्य करणार आहेत, कशामध्ये त्याच्यामध्ये सोल्युशन निघणार आहे हे बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना चीड आणण्याचा प्रयत्न करू नका, मराठा समाजाला सुद्धा चीड आणण्याचा प्रयत्न करू नका. याच्यामध्ये कुठंतरी सोल्युशन असलं पाहिजे. मग सोल्युशन जर तुम्ही देत असाल तर कुठंतरी वाद चिघळणार नाही, कुठंतरी त्याच्याबद्दल बोललात तर काही वाद चिघळणार नाही. मग ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून कुठेही तुम्ही गाडी लावून देण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून हे वाद चिघळला पाहिजे, मराठा आरक्षणाचा वाद संपला पाहिजे. म्हणजे मराठा आरक्षण तुम्हाला असं वाटते 10% आरक्षण गाजर दाखवलंय, त्या गाजराबाबतीत मराठा समाजातील व्यक्ती त्या बाजून असतील. अरे मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे जे 10% आरक्षण भेटलेलं आहे ते 2 वेळेस टिकलं नाही, तर ह्यावेळेस काय टिकणार आहे? जे काही आर्थिक मागास, जे काही आपण मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण करण्यासाठी सांगितलं होतं, आर्थिक मागासवर्गीय आयोगानं जे काही सध्या मराठा समाजाला आर्थिक मागास म्हणून ठरवलेलं आहे, मग आर्थिक मागास जी गोष्ट जे समाज आहे त्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये या अगोदर सामील करून घेतलेलं आहे. मग याच समाजाला सामील करून घेण्यासाठी नेमका कुठला प्रश्न आडवा येतोय? दुसरी गोष्ट जर बघितली असेल, या ठिकाणी 2001च्या GR नुसार सांगितलंय मराठा कुणबी एकच आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सामील करून घेण्यासाठी विरोध करताय. मग याच्या अगोदरचे समाज सुद्धा त्याच्यामध्ये सामीलच आहेत ना आर्थिक मागास म्हणून. मग ह्याच समाजाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे? जर मागासवर्गीय आयोगाने जर सांगितलं असेल की आर्थिक मागास आहे. दुसरी गोष्ट म्हणतात हरकतीचा विचार करतात, तर मग मराठा समाजाला हे मराठा आरक्षण कितपत योग्य आहे, कोणाला मान्य आहे, किती जणांना मान्य आहे, याच्या बाबतीत तरी तुम्ही विचारपूस केली का? नाही. तुमचा निर्णय तुमच्याच पशी, पण जनतेचा विचार तुम्ही केलाच नाही. म्हणून हा वाद जास्त प्रमाणात चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. मनोज जरांगे पाटील सध्या रवाना झालेत मुंबईकडे आणि याचा परिणाम तुम्हाला येत्या काळामध्ये दिसेल. म्हणून होईल तेवढं त्या लवकर अधिसूचनेचा काहीतरी कार्यक्रम तुम्ही राबवा, जेणेकरून त्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी कायदा होईल. ओके, तर अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी सध्या एल्गार उचललाय मुंबईकडे जाण्याचा. याचा परिणाम जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं तेच झाला आणि तुम्ही त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला नाही आणि आता हा परिणाम तुमच्या समोर दिसतोय. ठीक आहे, तर मराठा समाजातील व्यक्तीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही केला होता, पण ते फूट पडण्यास कुठलेही कारणीभूत होणार नाही. कितीही जरी विकल्या गेले तर मनोज जरांगे पाटलासोबत जे खंबीरपणे नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत ते त्यांच्या पाठीमागे उभेच आहेत. आणि अशा प्रकारचं तुम्ही काटकारस्थान करून मनोज जरांगे पाटलांना संपवण्याचा प्रयत्न करत असताल तर ते विसरून जा आणि असा प्रयत्न इथून पुढे करू नका. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.